नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत अमृतसरी आलू कुलचा विथ छोले। तर सर्वप्रथम आपण कुलचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे मी 1 ते 1.5 कप दूध घेतलेलं आहे। या दुधामध्ये मी 2 ते 3 चमचे दही टाकते आहे। त्यामध्येच आपण थोडी बेकिंग पावडर तशीच थोडी साखरसुद्धा ॲड करणार आहोत। आता हे सर्व आपण ॲड केल्यानंतर हे मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण कुलचा बनवण्याच्या तयारीकडे वळूयात। इथे मी कुलचा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ वापरते आहे। तुम्ही कुलचा बनवण्यासाठी मैदासुद्धा वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही मिक्स करूनसुद्धा तुम्ही इथे कुलचा बनवू शकता। पण इथे मी आज गव्हाचं पीठ वापरून कुलचा बनवणार आहे। तर एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे व आपण जे दही दूध सर्व मिश्रण तयार केलेलं आहे त्याने आपल्याला कुलच्यासाठी लागणारी कणिक भिजवून घ्यायची आहे। आपल्याला कुलच्यासाठी लागणारी कणिक ही जास्त पातळसुद्धा नको आहे किंवा एकदमसुद्धा हार्ड नको आहे। आपण ही कणिक मीडियम अशी सॉफ्ट मळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे मी आपली कणिक मळून घेतलेली आहे। याला छान असं तूप टाकून ही कणिक आपण जवळजवळ 5 ते 10 मिनटं छान अशी सॉफ्ट होईपर्यंत अजून मळून घेणार आहोत। इथे तुम्ही ही गव्हाची कणिक भिजवताना पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण ज्यावेळेस आपण ही कणिक भिजवताना दुधाचा वापर करतो त्यामुळे आपली कुलचे खाताना अगदी छान अशी टेस्ट येते। कणिक सॉफ्ट करून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा रीतीने कणिक आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून जवळजवळ अर्ध्या तासासाठी आपल्याला ही कणिक झाकून ठेवायची आहे। आता अर्धा तास झाला आहे मैत्रिणींनो। अर्ध्या तासानंतर आपल्याला ह्या कणकेचे कुलच्यासाठी लागणारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत व हे गोळेसुद्धा आपण 15 ते 20 मिनिटांसाठी परत आपण झाकून ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी परत 15 मिनिटानंतर कणिक अगदी छान अशी परत सॉफ्ट करून घेतली आहे व तिचे छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। आता आपण हे 15 मिनिटांसाठी साईडला ठेवूयात व कुलच्यांच्या स्टफिंगची तयारी करूयात। इथे मी आलू कुलचा बनवण्यासाठी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे उकडलेले बटाटे आपल्याला किसणीवर छान असे किसून घ्यायचे आहेत व त्यामध्येच आपल्याला धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, ओवा, थोडंसं हिंग, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, बारीक केलेला कढीपत्ता तसेच हिरवी कोथिंबीर व बारीक कट केलेला कांदा आपण यामध्ये ॲड करणार आहोत व सर्व मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी सर्व मसाले यामध्ये ॲड करते। जिरे पावडर, धने पावडर, ओवा, आमचूर पावडर, हिंग, बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक कट केलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर तसंच चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट आणि बारीक कट केलेला कांदा हे मी सर्व यामध्ये ॲड केलेलं आहे व आता आपण याचं स्टफिंग छान असं रेडी करून घेऊयात।
चला तर मैत्रिणींनो, इथे आपलं स्टफिंग बनवून रेडी आहे. तर आता आपण कुलचे बनवण्याच्या तयारीला लागूयात. इथे मी एक कणकीचा गोळा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. त्यामुळे त्याला हातावरती स्टफिंग भरता येईल इतपत आपण पसरवून घेणार आहोत. अशा रीतीने यामध्ये आपण जे बटाट्याचं स्टफिंग बनवलेलं आहे ते आपण ह्या कणिकेमध्ये भरून घेणार आहोत. हे स्टफिंग पूर्णपणे अगदी छान असं भरल्या गेल्यानंतर याची आपण पोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटून झालेली आहे. यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर तसंच थोडंसं लाल तिखट आपण स्प्रेड करून घेणार आहोत व बोटाच्या साहाय्याने याच्यावरती थोडा दाब देणार आहोत. अशा रीतीने आपला कुलचा बनवून रेडी आहे. आता आपल्याला हा कुलचा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. मग तो कुलचा एका साईडने तव्याला छान असा चिटकला पाहिजे. यासाठी आपण कुलच्याच्या साईडला पाण्यामध्ये मीठ टाकून आपण त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. मिठाचं पाणी आपण पोळीला खालच्या साईडला लावून घेणार आहोत व ही पोळी आपण तव्यावर टाकणार आहोत. अशा रीतीने आपण पोळीला मिठाचं पाणी खालच्या साईडला लावून ही पोळी आपण तव्यावरती टाकून घेणार आहोत. आपल्याला खालच्या साईडने पोळी तव्यावरती अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे. पोळी आपण तव्यावर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकताय पोळीला अशा वरच्या साईडला थोडे फुगल्यासारखे दिसतील. आता तवा आपला उलटा करून गॅसवरती आपल्याला आपले हे कुलचे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय अगदी छान असा आपला कुलचा भाजला जातोय. आपला कुलचा अगदी छानपणे भाजला गेलेला आहे. आता कुलच्याला आपण बटर किंवा तूप लावून तुम्ही हा कुलचा छोल्यांसोबत अगदी छान असा एन्जॉय करू शकता.
इथे आपला कुलचा छान असा तूप लावून रेडी होतो आहे. कुलच्याला छानपणे तूप लावून छोल्यांसोबत खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हीसुद्धा छोले कुलचा घरी नक्की ट्राय करून बघा. छोले कुलचा टेस्टला खरोखर खूप छान झालेला होता. तर इथे आपला छोले कुलचा खाण्यासाठी अगदी छानपणे रेडी झालेला आहे. चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.